नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। सध्या 75,000 पदभरतीचं वारं चालू आहे आणि पावसाळी अधिवेशन पण चालू आहे। तर त्याच्यामध्ये विविध सदस्य प्रश्न विचारतायत पदभरती संदर्भात आणि मंत्री महोदयांकडून एक चांगलं सकारात्मक उत्तर जे आहे तर ते येत आहे। आशिष शेलार, मंत्री महोदय आशिष शेलार यांनी जी नुकतीच घोषणा केली की खूप मोठ्या प्रमाणावर पदभरती रिक्त आहेत आणि ते कशा पद्धतीने जातील तर त्यांनी एक पूर्ण डिटेल स्ट्रक्चर जे आहे तर ते आपल्याला दिलेले आहे। बघा त्यांच्या ट्विटर हँडल किंवा एक्स प्लॅटफॉर्मवर पण त्यांनी या संबंधीची माहिती दिलेली आहे आणि नुकतीच लोकसत्ता या पेपरमध्ये पण बातमी आली होती। बघा, सरकारी विभागातील रिक्त पदांवर लवकरच भरती, मंत्री महोदय आशिष शेलार यांची घोषणा। 2,97,000 पद महाराष्ट्र शासनामध्ये रिक्त आहेत आज रोजी, म्हणून 75,000 पद भरती केली तर त्यांना म्हणजे काहीच फरक पडणार नाही। ते 75,000 पद भरती म्हणजे ही आपल्याला एक चांगली संधी जी आहे तर ते बघायला मिळू शकते आणि हीच जर संधी तुम्हाला गमवायची नसेल आणि तुम्हाला वाटतं मला योग्य असं मार्गदर्शन भेटलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच आपली निवड करू शकतात। मागे 2023 मध्ये ज्यावेळी अशी पदभरती झाली होती तर त्यामध्ये इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आपण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि ते आज शासकीय सेवेत कार्यरत आहे। तुम्ही तलाठी बघा, नगर परिषद बघा, टेट बघा, आरटीओ एमबीआय बघा, या सर्वांमध्येच आपले आज घडवलेले अधिकारी जे आहेत तर ते काम करत आहेत आणि तुम्हालाही संधी आहे की आता 2025 मध्ये अशाच पद्धतीने तुम्ही देखील तुमचं स्वप्न, सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण करू शकतात। याच्यासाठी आपण एक बॅच पण आहे आपल्याकडे, एक सरळ सेवा सर्व समावेशक बॅच जी रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये, म्हणजे आज जर तुम्ही बॅच परचेस केली तर सर्व लेक्चर्स तुमच्यासाठी अनलॉक होतील। याच्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। तसेच आपल्या प्रतिनिधींचा नंबर तुम्हाला स्क्रीन आणि डिस्क्रिप्शन मध्ये असेल, तिथून कॉल करू शकतात आणि जर तुम्ही GM10 हा जर कोड यूज केला ना तर तुम्हाला आणखी एक्स्ट्रा 10% ऑफ मिळू शकतो कुठलाही कोर्सेसवर। म्हणजे हा कोर्स असेल इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर, तुम्हाला कुठलाही कोर्सेस जर घेऊ इच्छिता तर GM10 नक्की यूज करा। बघा काय आहे ही न्यूज। बघा, सरकारच्या विविध विभागात गत अनेक वर्षांपासून लाखो पदे रिक्त आहेत। जून 2025 पर्यंत म्हणजे एकदम लेटेस्ट 2,97,859 पद रिक्त आहेत। ही पद विकसित महाराष्ट्र ई गव्हर्नन्स विषयक सुधारणा, सेवा विषयक प्रश्नांची प्रशासकीय बाबी या 3 बाबींवर आधारित 150 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम संपल्यानंतर महाभरतीद्वारे केले जाणार आहे। म्हणजे या 150 दिवसात ते नेमका काय करणार आहे, या 150 दिवसात पदभरती नाही होणार आहे, या 150 दिवसात ते प्रॉपर गव्हर्नमेंटची जी प्रोसेस असते तर ती करणार आहेत। बघा, आमदार विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना मंत्री महोदय आशिष शेलार यांनी प्रत्येक विभागाकडून रिक्त पदांची माहिती मागवण्यात आलेली। पहिले काय आहे की विभागाला पाठवायचं नोटीस की रिक्त पदे सांगा, तुमची रिक्त पदे सांगा। पुढची, अनेक विभागात आकृतीबंधांचं काम चालू आहे, मग रिक्त पदे पाठवली, विभागाला जाग येते की अरे आकृतीबंध मंजूर नाही आपला, तर तो आकृतीबंध मंजूर करतात। ते आकृतीबंध तयार करावा लागतो, तो आकृतीबंध तयार करतात। 15 जून 2025 पर्यंत सेवार्थ प्रणालीद्वारे ज्यांचा पगार निघतो अशी 2,92,270 पद रिक्त आहेत। त्यात सेवानिवृत्त होणाऱ्या 5,289 पदांचा समावेश केला तर 2,97,859 पद रिकामे आहेत। सुमारे 35.83 पदे ही रिकामे आहेत। म्हणजे इथं टक्के सांगायचे असेल त्यांना, 9 जून 2025 ला सेवा विषयक बाबी 150 दिवसांचा कार्यक्रम राबवण्यात आला आहे। अधिकारी आणि कर्मचारी सेवा विषयक बाबी अद्ययावत व्हावे याच्यासाठी विभागाला नोटीस पाठवली, रिक्त पद भरतील, त्याच्यासाठी ते आकृतीबंध बिंदू नियमावली तयार करतील आणि पुन्हा ती माहिती जी आहे तर ती वित्त विभागाकडे जाईल। वित्त विभागाने मंजुरी दिली, पुन्हा तो विभाग काय करेल, पदभरतीसाठी प्रयत्न करेल। मग ही पदभरती आयदर TCS मार्फत होईल, आयदर IBPS मार्फत होईल, आयदर MPSC मार्फत होईल। तर या तिघांपैकी तो कुठलेही जे आहे तर ते निवड करू शकतो, तर तेवढं स्वतंत्र आहे। पण जर ती भरती 31 डिसेंबर 2025 च्या आतली असेल तर त्यांना TCS किंवा IBPS या दोघांपैकीच एक निवड करावी लागणार आहे। गट क आणि गट ड साठी त्यांना ते बंधनकारकच आहे। अधिकारी कर्मचाऱ्यांचे कामकाज कार्यक्षम रीतीने व्हावे, पदभरती विविध कालमर्यादेत व्हावी यासाठी मुख्यमंत्री सेवा कर्मी कार्यक्रम सुरू आहे। त्यामुळे 150 दिवसानंतर राज्यात मेगा भरती होईल। दर शुक्रवारी सुधारित आकृतीबंधांचा आढावा घेतला जातो। तुम्ही पाहिलं असेल मंत्रालयात मागे बैठकींचा एक चार्ट आला होता, त्याच्यामध्ये पण दिसत होतं की वेगवेगळ्या मंत्रालयांची बैठक लावलेली होती। तर दर शुक्रवारी म्हणजे हर जुम्मे को ते काय करतील, आता आकृतीबंध जे आहेत तर ते तयार करतील। रिक्त पदांची नेमकी आकडेवारी समोर येईल। गट अ ब क कंत्राटी पद्धतीने भरण्याची तरतूदच नाही, म्हणजे पण ड ही कंत्राटी पद्धतीने भरण्याची तरतूद आहे, म्हणजे ड शक्यतोवर कंत्राटी पद्धतीने भरतील आणि त्याच्यामध्ये मेन पहिले अनुकंपा तत्वावरची पद कंत्राटी पद्धतीने भरता येत नाही, त्याच्यामुळे ते पहिले पद अनुकंपा तत्वावरची भरली जाणार आहे
अनुकंपा तत्व भरल्याशिवाय त्यांना ते करताच येणार नाही. नागरिकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी 150 दिवसांचा कार्यक्रम आखला आहे. या कार्यक्रमातून शासकीय यंत्रणेत आणखी सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून भरती प्रक्रियेला गती देण्यात येईल. म्हणजेच काय की भरती प्रक्रिया लवकरच त्यांच्याकडून राबवण्यात येणार आहे. मग हे शासन त्यांच्या पद्धतीने काम करते, आपण आपलं काम केलंय का? आपण अजूनही म्हणू की जाहिरातील फॉर्म भरेल त्याच्यानंतर अभ्यास सुरू करेल. म्हणजे लक्षात घ्या की तुम्ही युद्ध सुरू होईल आणि त्यावेळी तुमच्या बंदुकांमध्ये गोळ्या टाकणार तर त्यावेळी तुम्ही युद्ध हारण्याची दाट शक्यता असते. म्हणून तुम्ही आतापासूनच तुमची तयारी केली पाहिजे. तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, म्हणजे जर एमपीएससी युपीएससी असेल, टेट असेल, सरसेवा असेल, पोलीस भरती असेल, कृषी भरती असेल, तलाठी भरती असेल, तर या सर्वांसाठी आपण आपल्या बॅचेस जे आहेत तर ते लॉन्च केलेले आहेत. यांच्यापैकी कुठल्याही परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल तर त्याच्यासाठी तुम्ही नक्की आपल्या इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं पाहिजे. आणि त्यात तुम्ही हा जर कोड यूज केला तर तुम्हाला कुठल्याही यांच्यापैकी कोर्सेसवर 10% ऑफ तुम्हाला इथं मिळून जाणार आहे. आणि तुम्हाला जर हा कोर्स नंतर घ्यायचा असेल, तुम्हाला वाटलं मी थोडं थांबतो, पण थोडं थांबू नका, तुम्ही तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा. त्याच्यासाठी आपण युट्यूबवर फ्रीमध्ये स्टेट बोर्ड सिरीज सुरू केलेली. कारण की स्टेट बोर्ड काय माहितीये का, हे बेसिक्स आहे, तिथूनच खऱ्या अर्थाने टीसीएस आयबीपीएस प्रश्न तयार करतं. ही फ्री सिरीज आहे. परशुराम शिंदे सरांचे ऑलरेडी लेक्चर्स तिथे अवेलेबल आहेत. आपले बाकीचे फॅकल्टीचे पण तिथे लेक्चर्स अवेलेबल आहेत, तर ते तुम्ही बघू शकता. तसेच आगामी तलाठी भरतीची तयारी करत असाल पण नेमकी पीवायक्यू कशी आले हेच माहिती नसेल तर काय उपयोग. त्याच्यासाठी बघा अमोल सर असतील, विजय सर असतील, तर यांनी प्रॉपरली ते पीवायक्यू एक्सप्लेन करत आहेत. तर ती पण सिरीज तुम्ही अवश्य जे आहेत तर ते बघितलीच पाहिजे. ठीक आहे. तर तयारी कशी करावी तर त्याच्या संदर्भातलं आपण जे आहे तर ती माहिती घेऊया. बघा इथं विषय कोणते कोणते असतात. सगळ्यात आधी बघा इथं मराठी विषय असतो, इंग्लिश हा विषय असतो, जीके हा विषय असतो, गणित आणि बुद्धिमत्ता, तर एवढे हे विषय असतात. तर एवढेच विषय आपल्याला अभ्यासायचे. तिथं 25 प्रश्न येतात, 25 प्रश्न, 25 प्रश्न, 25 प्रश्न, असे 100 प्रश्न येतात. आणि 100 प्रश्नांवर 200 गुण असतात. आणि याच्या आधारे आपली निवड जी आहे तर ती होत असते. आणि हे तुम्ही अभ्यासक्रम व्यवस्थित पद्धतीने हा समजून घेतला पाहिजे. बघा टीसीएस आयबीपीएस म्हटलं ना तर त्याच्यामध्ये बघा मराठी इंग्रजीमध्ये 2 प्रकार पडतात. एक असतं व्याकरणाचा आणि दुसरं असतं वोकॅबचा. आणि वोकॅब हे तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल इंग्लिश वोकॅबसाठी आपलं ट्रिकी वोकॅब बुस्टर हे पुस्तक आहे. आणि हे पुस्तक हे अशा पद्धतीने बनवलेले आहे ना, म्हणजे हे पुस्तक आहे म्हणजे अशा पद्धतीने हे थोडं लँडस्केप मध्ये बनवलेलं आहे. आणि हे पुस्तक वाचताना इतकं छान पद्धतीने बनवलं गेले नाही ते, कारण की त्याच्यामध्ये आपण ट्रिकच्या स्वरूपातून, कथेच्या स्वरूपातून आपण हे बनवलेले. फॉर एक्झाम्पल एक शब्द होता आर्काइक. आर्काइकचा अर्थ होतो आउटडेटेड. मग याच्यामध्ये आपण स्टोरी बनवली की जसं की आर्ची आणि परशाची स्टोरी आता आर्काइक झाली. आर्काइक झाले म्हणजे काही लय जुनं झालंय ते. आता कोणी म्हणत असेल ना ते सैराट गाणं आता नाचू पण वाटत नाही ते जिंग जिंग जिंगाटवर का, कारण की ते आर्काइक झालं ना, आता आउटडेटेड झालं ना. तर अशा पद्धतीने प्रत्येक प्रश्न जो वर्ड असेल ना तर तो कशा पद्धतीने समजून सांगितला पाहिजे याच्यासाठी बोडके जे सर आहेत त्यांनी खूप प्रचंड इथं मेहनत घेतलेली या पुस्तकासाठी. त्यांच्या इतक्या वर्षाचा अनुभव त्यांनी या पुस्तकासाठी लावलेला आहे. तर हे पुस्तक तुमच्या जवळ असलंच पाहिजे. टीसीएस आयबीपीएस ची कुठलीही परीक्षा द्या तुम्ही, इव्हन तो एमपीएससी ची परीक्षा देणार असाल तर त्यामध्ये तुमच्या जवळ हे पुस्तक असलंच पाहिजे, कारण की वोकॅब शिवाय पर्याय नाही मित्रांनो. वोकॅब जर तुम्ही केला नाही ना तर तुम्हाला काही गुण येणार नाही. व्याकरण फार कमी येतं इथं. आयबीपीएसला तर व्याकरणच नाहीये तुमच्या माहितीसाठी. मग आयबीपीएसला पण हे असं जर तुमच्याकडे काही असेल ना चांगलं तर ते तुम्ही नक्की जे आहे तर ते केलं पाहिजे. वोकॅबचे अनेक पुस्तक असतात, मग त्याच्यामध्ये एक टेबल दिलेला असतो आणि बाजूला माहिती दिलेली असते. पण इथं ज्या पद्धतीने आपण एक्सप्लेन केलेले तर हे पुस्तक तुम्ही नक्की आपल्या ऍप्लिकेशनवरून किंवा नजीकच्या बुक स्टोअरला भेट दिली, त्यांना सांगितलं मला इग्नाइट अकॅडमीचं ट्रिकी वोकॅब बुस्टर जे आहे तर ते पुस्तक द्या, तुम्हाला नक्की मिळणार आहे. त्यासोबतच नेमका टीसीएस आयबीपीएसच्या या जे प्रश्न आहेत तर याच्यासाठी तुम्हाला पीवायक्यू अनालिसिस करणं फार महत्वाचं आहे की मागे कसं प्रश्न विचारले गेलेत आणि त्यांचं एक डिटेल एक्सप्लेनेशन तुमच्या जवळ असलं पाहिजे. मग हे जर तुम्ही करायला गेला ना तर तुमचा 150 दिवसांचा कार्यक्रम लागून जाईल. तर तुमच्या 150 दिवसांचा कार्यक्रम वाचावा आणि तुम्हाला लगेच यावं. याच्यासाठी आपल्याकडे आणखी एक पुस्तक पण आहे, तर ते म्हणजे टीसीएस आयबीपीएस गाईड, की ज्याच्यामध्ये आपण सर्व प्रश्न व्यवस्थित पद्धतीने एक्सप्लेन केलेले आहेत. तर हे पुस्तक असलं पाहिजे, कारण की हे पुस्तक जोपर्यंत तुम्ही वाचत नाही ना तोपर्यंत तुम्हाला हे नाही कळणार की पीवायक्यू काय विचारतात, कशा पद्धतीने ट्रेंड चालू आहे. म्हणजे जे करायला तुम्हाला तो 150 दिवसांचा यांचा जसा कार्यक्रम आहे त्या पद्धतीने तुमचा वेळ जाऊ शकतो तेवढा ते वेळ कमी व्हावा याच्यासाठीच आपले हे जे 2 टायटल आहेत तर तुमच्या नजीकच्या बुक स्टोअरला अवेलेबल आहेत. हे ट्रिकी वोकॅब बुस्टर हे तर मी म्हणेल हे आग्रहाने घ्या. हे तर म्हणजे आजच हे पुस्तक घ्या, कारण की या पुस्तकाशिवाय काय तुमचं इंग्लिश वोकॅब व्यवस्थित होणारच नाही. तर हे पुस्तकावर नक्की तुम्ही भर जो आहे तर दिला पाहिजे. तर ही तयारी करताना लक्षात घ्या मराठी इंग्रजी वोकॅबवर भर द्या. जीके साठीच्या आपल्या विविध सिरीज चालू आहेत युट्यूबला. स्टेट बोर्डची सिरीज चालू आहेत, फ्री पीवायक्यू सिरीज ते बघा. गणित बुद्धिमत्तेच्या विविध ट्रिक्स त्या आहेत तर त्या पण तुम्ही व्यवस्थित पद्धतीने इथे जे आहेत तर त्या बघितल्या पाहिजे.
तर हे टायटल तुम्हाला तुमच्या नजीकच्या बुक स्टोअरला जे आहे तर ते मिळून जातील. अशा पद्धतीने तुम्ही तयारी करू शकता. आणि तुम्हाला कुठल्याही तयारीविषयी माहिती पाहिजे असेल ना, तर तुम्ही आपलं इग्नाइट अकॅडमीचं प्लॅटफॉर्म आजच सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुमच्या काही शंका असतील ना, कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारत चला, कारण तुमच्या सर्व कमेंट्स मी आणि आमची संपूर्ण टीम जी आहे तर ती बघत असते आणि तुम्हाला रिप्लाय आम्ही देण्याचा नक्की प्रयत्न करतो. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.